नमस्कार अंकित भाऊ. नमस्कार साहेब. आज आता आपण तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे. आता तुम्ही पाण्याची तयारी केलेली आहे, म्हणजे बहाराचं नियोजन करत आहे. तर तुमचा दरवर्षीचा जो अनुभव आहे तो थोडा शेअर केला तर बाकीच्या लोकांना पण त्याचा फायदा मिळेल. आणि तुम्ही जे जे प्रॅक्टिस करता तर थोडं त्याबद्दल सविस्तर सांगा. नमस्कार, मी युवा कास्तकार अंकित ठाकरे, मुक्काम पोस्ट दाभाडा, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती. तर आता हा माझा एक म्हणजे 350 झाडाचा बगीचा आहे. तर या बगीच्याचं नियोजन मी या बगीच्याला सर्वात आता बगीचा तुटला. हा बगीचा जवळपास 15 ऑक्टोबरला खाली झाला. 15 ऑक्टोबरला खाली झाल्यानंतर मी या बगीच्यामध्ये सर्वात आधी एक पाणी देऊन दिलं. म्हणजे झाडाचा जो हे असते तर त्या पाण्यामुळे थोडं झाड रिलॅक्स होते. आणि त्याच्यानंतर 70-80चा डोस टाकून मी बगीच्यामध्ये सर्व बगीच्यामध्ये गायसेल मारलं. पूर्ण बगीचा म्हणजे जे 1-2 महिने राहते, जे ऑक्टोबर नंतर बगीचा तुटते तर आपल्याला पाणी सोडायला आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोडतो तर आपल्याला 1 ते 1.5 महिना भेटते. तर तोपर्यंत आपलं जो हे गवत वगैरे आहे पूर्ण नाहीस होऊन जाते. आणि मग त्याच्यानंतर थोडं झाडाईनं जवळपास 25-30% तडण घेतली असं ज्यावेळेस आपल्याला वाटते त्यावेळेस आपण या झाडांची जे काय सल आहे ते काढून घ्यायला पाहिजे. मी सल काढली. सल काढल्यानंतर बाकी मग कलरिंग वगैरे चालू आहे आता. कलरिंग वगैरे. आणि आता काल या बगीच्यामध्ये रोटर मारलं. आपण ज्या दिवशी पाणी सोडतो त्याच्या जवळपास 6 ते 7 दिवस आधी आपण रोटर मारून पट्ट्या फाडून घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्या आपण अशा पट्ट्या फाडल्या तुम्ही. हे 2 झाडं आहे. ह्या 2 झाडांचं अंतर जवळपास 18x18चं आहे. 18x18चं अंतर आहे. आणि याच्यात जवळपास 4 म्हणजे 5.5 फुटाच्या 2 पट्ट्या फुटल्या. 2.5 फूट अंतर इकडेही सुटलं आणि 2.5 फूट अंतर तिकडेही सुटलं. आणि जे झाडाचं हे पोर्शन आहे आपलं हे वालं, या पोर्शन मध्ये आपल्याला पाणी द्यायची गरज नाहीये. बरोबर. या 2 पट्ट्यानं जर पाणी गेलं आणि एक साहेब आता मी खत पेराची एक म्हणजे पेरणी यंत्रानं हे पट्ट्या फाडल्या आहे. पेरणी यंत्रानं पट्ट्या फाडल्या त्याच्यानं काय झालं माहितीये का, या दोन्ही झाडाच्या मधात आपलं खतही पेरलं गेलं पेरणी यंत्रानं. आता तुमचं खत पेरून झालेलं आहे. पेरलं आता खत टाकायची गरज नाही. हे खत पद्धतशीररित्या पेरलं गेलं म्हणजे जसं पाणी भेटन तसं हे खत आता आपल्या झाडांना भेटत जाईल. म्हणजे उचलत जाईल झाड जसं त्याला आवश्यकता भासेल तसं. आता या बगीच्याला मी 2 तारखेला पाणी सोडत आहे. आणि बगीचा चांगल्या प्रकारे चिम घेतली आहे. नैसर्गिक चिम आहे. फवारणी वगैरे काहीच नाही. आणि चिम तुम्हाला वाटते का अशीच घेतली असावी? यापेक्षा जरी कमी चिम घेतली तरी बगीचा आपला योग्यरित्या फुटू शकते. आता ही भरपूर चिम झाली. बरोबर. पण ठीक आहे आता एवढी. आणि एक झाडाची एक खासियत आहे, जेवढी जास्त आपण झाडेली चिम देऊ जेवढा जास्त बगीचा फुटून चिम घेतल्यानंतर तेवढाच बगीचा आपला गळणार आहे. म्हणून कास्तकाराईनं समजा आपला बगीचा